जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास पहिला बहुदेवस्थान निरूपण श्रीराम समर्थ। तुझ नमो गजवदना तुझा महिमा कळेना विद्या बुद्धी देसी जना लहान थोरांसी। नवीन दशकाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। दशक 18वा त्याचं नाव आहे बहुजिनसी असं या दशकाचं नाव आहे। श्री समर्थांनी या दशकाची विशेष करून रचना मानसाने नानाविध असलेले गुण संपादन करावे आणि त्याने आपलं जीवन संपन्न करावं असा आग्रह समर्थ येथे धरतात आहे। भगवंत हा निर्गुणी आहे याचा अर्थ भगवंत हा बहुगुणी आहे। नाना प्रकारचे गुण भगवंतामध्ये असल्यामुळे जितुके काही उत्तम गुण तितुकी समर्थांची लक्षणे। जेवढे काही उत्तम गुण आहेत तेवढे सगळे समर्थांची ती लक्षणं आहेत असं समर्थ नेहमी सांगत असतात। श्री समर्थांनी या समासामध्ये या दशकामध्ये विशेष करून सर्व संघ निरूपण केलेला आहे। सर्व संघ या समासामध्ये सर्वज्ञ जे आहेत जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानांचा संघ धरा आणि त्या माध्यमातून आपलं जीवन संपन्न करा असं समर्थ इथे म्हणतात आहे। म्हणून समर्थांना दोन गोष्टींची आवड होती। आता पहिली गोष्ट अशी म्हणजे समर्थांना सज्जनांची आवड होती आणि दुसरी गोष्ट समर्थांना सद्गुणांची आवड होती। सद्गुण समर्थांनी सज्जन संघटना केली आणि समर्थांनी सर्वांनी सद्गुणी व्हावे म्हणून आग्रह धरला आहे। या समस्त मानव जातीचं कल्याण तेच लोक करू शकतात जे सद्गुणी आहेत। या संपूर्ण मानव जातीचं उन्नयन तेच लोक करू शकतात जे लोक सज्जन आहेत। म्हणून सज्जनता आणि सद्गुण ज्या समर्थांना दोन गोष्टी आवडतात या दोन गोष्टींमुळे संपूर्ण मानव जात ही उद्धारून जाते। मानवामध्ये असलेले जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचा त्यांनी त्याग करावा आणि सद्गुणांची उपासना करावी। म्हणून सगुण उपासना यावर समर्थांनी भर दिलेला आहे। या संपूर्ण दशकाचं तेच वैशिष्ट्य असं आहे की आध्यात्मिक आणि व्यावहारिक या दोन्ही गोष्टींनी आपण संपन्न असलं पाहिजे। म्हणून व्यक्तिमत्व विकास हा जणू या संपूर्ण दशकाचा जसा गाभा आहे। म्हणून आजवर जितक्या लोकांनी दासबोधाचं श्रवण केलं मनन केलं चिंतन केलं त्या सगळ्यांनी या दशकाला विशेष करून ग्रहण करावं। कारण समर्थांनी सगळे जे देवाचे गुण आहेत ते गुण आम्ही संपादन केले पाहिजेत आणि आमच्यामध्ये असलेला जो परमात्मा आहे तो प्रकट केला पाहिजे असा आग्रह समर्थ धरतात आहे। अशा प्रकारे समर्थांनी पहिला समास यामध्ये बहुदेवस्थान असा समास हा लिहिलेला आहे। समर्थांनी या समासामध्ये नेमकं काय सांगायचंय समर्थांना याचा विचार आता आपण करूया। समर्थ म्हणतायत तुझ नमो गजवदना तुझा महिमा कळेना विद्या बुद्धी देसी जना लहान थोरांसी। तुझ नमो सरस्वती चारी वाचा तुझे न स्फूर्ती तुझे निज रूप जानती ऐसे थोडे। धन्य धन्य चतुरानन ता केली सृष्टी रचना वेद शास्त्रे भेद नाना
प्रगट केले. श्री समर्थांनी सुरुवातीला श्री गणेशाचं स्मरण केलेलं आहे. तुझ नमो गजवदना, तुझ नमो गजवदना. गणेशाला सुरुवातीलाच गणेशाचं, श्री गणेशाचं स्मरण समर्थांनी केलेलं आहे. श्री गणेश हे बुद्धिदाता आहेत. श्री गणेश विद्या बुद्धी देसी जना. श्री गणेश हे विद्या देवता आहेत. श्री गणेश सर्व सुखकर्ता आहे. म्हणून या श्री गणेशांचं स्मरण समर्थ सुरुवातीला करतायत. तुझा महिमा कळेना, तुझा महिमा कळतच नाही आहे. विद्या बुद्धी देसी जना. म्हणून विद्या आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी श्री गणेशाची उपासना आहे. आणि त्यानंतर समर्थ म्हणतात सरस्वती माता आहे. माता सरस्वती, तुझ नमो सरस्वती. चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती ऐसे थोडे. समर्थ पुढे म्हणत आहेत. म्हणून समर्थांनी पुढे सरस्वतीची कला, सरस्वतीची कला विद्या प्रदायिनी आहे. सरस्वती माता ही कला विद्या आणि प्रदायिनी आहे. नमस्ते शारदे देवी. त्या देवी शारदेला नमस्कार. ती कला विद्या प्रदायिनी, ती कला आणि विद्या आम्हाला प्रदान करते सरस्वती माता. म्हणून माता सरस्वतीचं स्मरण समर्थ करतात आहे. पुढे समर्थांनी या ओळीमध्ये, पुढच्या ओळीमध्ये म्हटलं आहे, धन्य धन्य चतुरानन ता केली सृष्टी रचना. वेद शास्त्रे भेदनाना प्रगट केले. म्हणजे पहिला श्री गणेश, श्री गणेशांच्या मध्ये असलेले 3 शब्द ज्याला आम्ही ओंकार म्हणतो. ओंकार रूप गणेशाचं आहे. यामध्ये पहिला अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू आणि मकार तो महेश बोली जेते. ऐसे तिन्ही देव तेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. म्हणून त्या श्री गणेशाचं पूजन समर्थ सर्वात पहिले करतायत. श्री गणेशाची पूजा सर्वात पहिली. प्रत्यक्ष प्रगट रूपाने हे ज्ञान आम्हाला देणारी आहे ती माता सरस्वती. तिचंही समर्थ स्मरण करतात आहे. आणि नंतर बहुजिनसी नाना प्रकारची कला वापरून प्रत्यक्ष चतुराननाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली. आता चतुरानन म्हणजे ज्याचे 4 आनन म्हणजे मुख आहेत. आनन म्हणजे मुख, म्हणजेच ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवाने वेदशास्त्राची, या ब्रह्मदेवाने याची निर्मिती केली आहे. ब्रह्मदेव बोलले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे वेद त्यांनी सांगितले. आणि षडशास्त्र, न्याय, वैशेषिक, सांख्य, मीमांसा, योग आणि वेदांत असे षडशास्त्र हे भेद, नाना प्रकारचे आकार, नाना प्रकारची नावं, संपूर्ण सृष्टी, जीवसृष्टी, निसर्गसृष्टी ही संपूर्ण निर्माण करण्याचं सामर्थ्य आणि ते प्रत्यक्ष करणारे ब्रह्मदेव आहेत. म्हणून ब्रह्मदेवाचं समर्थांनी स्मरण केलं आहे. समर्थ म्हणतायत धन्य धन्य चतुरानना ता केली सृष्टी रचना. वेदशास्त्र भेदनाना प्रगट केले. किती भेद भगवंताने या निर्माण केले. कल्पना करा. एकाच प्रकारची अनेक फुलं बनवली. एका प्रकारामध्ये अनेक बारीक बारीक भेद आहेत. गुलाब म्हटलं तर नाना प्रकारचे गुलाब आहेत. सगळे गुलाबच आहेत. परंतु प्रत्येक गुलाबामध्ये त्याचा रंग वेगळा आहे, त्याचं रूप वेगळं आहे. किती फुलं निर्माण केले तो. देवाची गणना अगाध आहे. त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. एकच प्रकार
पण त्याच्यात वैविध्यता आहे. नाना प्रकारची पुष्परचना आहे. त्या प्रत्येक फुलांचा गंध वेगळा आहे, सुगंध वेगळा आहे. वृक्ष निर्माण केले, फळं निर्माण केली, त्यांचे स्वाद निर्माण केले, प्राणी निर्माण केले आणि त्या त्या प्राण्यांमध्ये भेदही निर्माण केले. म्हणजे समजा गायींचा कळप असेल, म्हणजे 100 गायी जर उभ्या असतील तर 100 गायींमध्ये कुठली गाय कोणासारखी नाही. जेव्हा ते वासरू आपल्या आईच्या शोधात जाते तेव्हा या सगळ्या गायींच्या कळपामध्ये नेमकी आपली आई कोण आहे हे ते वासरू बरोबर ओळखते हो, आणि तिच्या स्तनाला ते लागते. म्हणजे भेद निर्माण केले, तरी सुद्धा ओळख मात्र पटवून दिली. रंग सगळ्या गायींचा सारखाच असेल तरी त्या वासराची जी आई आहे ती भिन्न आहे हे त्याला माहीत असते. म्हणून नाना भेद केले, नाना स्वाद केले. किती प्रकारचे स्वाद केले हो. गोड, तिखट, आंबट, कडू, खारट, तुरट. किती प्रकारचे गंध आहेत, किती प्रकारचे आकार आहेत, किती किती प्रकारची वैविध्यता भगवंताने निर्माण केली हो. अशा प्रकारची रचना फक्त भगवंतच करू शकतो. ते मानवाच्या बुद्धी आणि शक्तीच्या पलीकडचं आहे. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की धन्य धन्य चतुरानना ता केली सृष्टी रचना. वेद शास्त्रे भेद नाना प्रगट केले. आता पुढे समर्थ म्हणतायत धन्य विष्णू पाळन करिसी. विष्णू देवाचं सांगितले. एकांशे सकळ जीवांसी वाढविसी वर्तविसी जान जानो. जसा निर्माण करता आहे तसं या पृथ्वीचं पालन करणारा सुद्धा भगवान विष्णू आहे. त्यांनी सगळ्यांचं पालन केलं आहे. मुंगीला साखर दिली तर हत्तीला त्याचं खाद्य दिलं. कोणी उपाशी राहत नाही. सगळे आपापल्या ठिकाणी स्वस्थ असतात. त्याला त्याचा आहार, सगळ्यांना दिशा, पालन करायचं काम व निवाऱ्याचीही व्यवस्था केली. खाण्याची व्यवस्था केली, पिण्यासाठी पाण्याचीही व्यवस्था केली. ही सगळी सृष्टी रचना चतुराननाने केली आहे. म्हणजे ब्रह्मदेवाने केलेली आहे. परंतु विष्णू भगवंतांनी त्याचं प्रतिपालन केलं. म्हणून समर्थ म्हणतायत धन्य विष्णू पाळन करिसी एकांशे सकळ जीवांसी वाढविसी वाढवतो वर्तविसी जान जानो. आता पुढे समर्थ पुढच्या देवाचं सांगतायत धन्य धन्य भोळा शंकर. खूप सुंदर ओवी आहे. धन्य धन्य भोळा शंकर जयाच्या देण्यास नाही पार. राम नाम निरंतर जपत आहे. भगवंताच्या नामामध्ये आम्ही भगवान शंकरांचं नाम घेतो. भगवान शंकरांचं वैशिष्ट्य आहे की जेव्हा त्यांनी हर हर नावाचं विष घेतलं, जग कल्याणासाठी स्वीकारलं, स्वतः पचवलं आणि त्याचा दाह जेव्हा त्यांना झाला तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष सगळ्या प्रकारचे उपचार केले. परंतु शेवटचा उपचार म्हणून भगवंताचं नाम घेतलं. याच रामनामाने भगवान शंकरांचा हर हर नावाचा जो विषाचा त्रास आहे तो त्रास मात्र शांत झाला. म्हणून भगवान शंकरांनी ज्या रामांचं नाव घेतलं ते राम सतत ते जपणार आहेत. तो भोळा शंकर आहे हो. याचा अर्थ कोणी थोडी जरी उपासना केली तरी तो त्याच्यावर प्रसन्न होतो. म्हणून म्हटलं आहे धन्य धन्य भोळा शंकर जयाच्या देण्यास नाही पार. थोडी जरी उपासना केली तरी तो प्रसन्न होतो आणि हवा तो वर त्याला देऊन टाकतो. अशा प्रकारे तिन्ही देवतेंची नावं इथं घेतलेली आहेत. म्हणजे चतुरानन, भगवान विष्णू आणि भगवान शंकर. म्हणजे अ, उ आणि म
अकार तो विष्णू, उकार तो ब्रह्म आणि मकार तो महेश. आणि पुढे सुरुवातीला भगवंतांनी प्रत्यक्ष ओंकार स्वरूप आणि त्याची माया म्हणजेच माता सरस्वती या सगळ्यांचा भगवंत इथे विचार करत आहेत. पुढे समर्थ म्हणतायत, धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव. धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचा, सगळ्या देवतेंचा देव आहे इंद्रदेव. इंद्रलोकींचे वैभव काय म्हणून सांगावे, वर्णूच शकत नाही इंद्रलोकीचं वैभव. धन्य धन्य यमधर्म, सकळ म्हणती धर्माधर्म, प्राणी मात्रांचे वर्म ठाई पडती. व्यंकटेशी महिमा किती, भले उभ्या अन्न खाती, वडे धिरडी स्वाद घेती, आतळसा अपारांचा. समर्थांनी अजून भगवंतांची नावे घेतलीत. इंद्रदेवांचंही नाव घेतलं, जो देवांचा देव आहे, ज्याचं वैभव अगणित आहे, त्याचं आपण वर्णनच करू शकत नाही. कितीही केलं तरी ते कमीच. यमधर्माचं नाम घेतलं आहे. धर्म आणि अधर्म ज्याला माहिती आहे, भगवंतांनी व्यंकटेशाचं नाव घेतलं आहे, त्याचा महिमा खूप आहे. लोक उभ्या उभ्या त्याचा प्रसाद भक्षण करतात, त्यामध्ये वडे धिरडी या सगळ्यांचा स्वाद घेतात. आता समर्थ पुढे सांगतात आहे, धन्य तू ओ बनशंकरी, उदंड शाखांची आहारी, विवर विवरो भोजन करी, ऐसा कैचा. धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांच्या उदंडमाळा, दही वडे खाता सकळा, समाधान होय. समर्थांनी बनशंकरी भगवंतांचं नाव घेतलं, त्यानंतर भीमाचंही नाव घेतलं आणि त्यापुढे समर्थ म्हणतायत, धन्य तू गा खंडेराया. खंडेरायाचं नाव घेतलं आहे. भंडारे होय पिवळी काया, तुझ्या भंडाराने पिवळी काया होते. कांदे भरीत रोडगे खाया, कांदे भरीत रोडगे खाया सिद्ध होती. खंडेराया यांच्या अंगावर पिवळी माती आणि त्यांना कांदे आणि भरीत आवडे, यासाठी ते सिद्ध होतात. धन्य तुळजा भवानी, भक्ता प्रसन्न होते जनी, गुणवैभवास गणी ऐसा कैसा. तुळजा भवानी प्रसन्न झाली, अनेकांना प्रसन्न झाली आणि तिचा खरा वरद हस्त होता तो छत्रपती शिवाजी महाराजांवर. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून दैत्यांचा संहार झाला. तुळजा भवानी भक्ता प्रसन्न होते जनी, गुण वैभवास गणी ऐसा कैचा. कोणी करावी त्याची गणना. पुढे समर्थ सांगतायत, धन्य धन्य पांडुरंग. पांडुरंग आला आपला. अखंड कथेचा होतो धिंग, तान माने राग रंग नाना प्रकारी. प्रत्यक्ष पांडुरंग उभा विटेवरी, करकटेवरी हात ठेवून तो उभा आहे. कडेवर हात ठेवून तो उभा आहे. पण त्या ठिकाणी सगळे वैष्णव तिथे जातात आहे आणि तिथे जाऊन टाळ आणि मृदंगांचा आवाज करतात आहे आणि त्या ठिकाणी अखंड कीर्तनाचा रंग खेळतो आहे. प्रत्यक्ष पांडुरंग तिथं नाचतो आहे, गातो आहे. म्हणून म्हटलं आहे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडुनी माझी आई, वाचे विठ्ठल रखुमाई. अशा प्रकारचा अखंड कीर्तनाचा तिथे कथेचा आणि कीर्तनाचा गजर होतो आहे, नाम गजर होतो आहे. पुढे म्हणून समर्थ म्हणतात आहे, धन्य आहेत. धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होता धिंग, तान माने राग रंग नाना प्रकारी, तन मन धन सगळं विसरून ते वैष्णव नाचता आहेत. पुढे समर्थ म्हणतायत, धन्य तुगा क्षत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा, भावे भक्ती करिता फळा, वेळ नाही. रामकृष्णाधिक अवतार, त्यांचा महिमा अपार,
उपासनेस बहुत नर तत्पर झाले. समर्थांनी पुढे राम आणि कृष्ण भगवंताचे नाम घेतले, क्षेत्रपाळाचंही नाम घेतलं. समर्थ म्हणतायत राम हा संपूर्ण विश्वाचा आदर्श आहे. मानवाने कसं व्हावं तर श्रीरामांसारखं व्हावं. श्रीराम आणि कृष्ण हे आमच्या संस्कृतीचे दोन नेत्र आहेत. या भगवंतांनी आमच्यावर खूप कृपा केलेली आहे हो, जी आमच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवलेले आहेत. श्रीरामांसारखा राजा नाही, श्रीरामांसारखा पुत्र नाही, श्रीरामांसारखा पती नाही, श्रीरामांसारखा बंधूही नाही, श्रीरामांसारखा मित्रही नाही, श्रीरामांसारखा कुणीच नाही. म्हणून तो धन्य धन्य आहे. आम्हाला कसं व्हायचं आहे तर त्या आम्हाला श्रीरामांप्रमाणे व्हायचं आहे. म्हणून राम राज्याची संकल्पना आम्ही केली पाहिजे. राम राज्य निर्माण होईल तर सगळीकडे आनंदी आनंद होईल. म्हणून समर्थ म्हणतायत राम कृष्ण अधिक अवतार, त्यांचा महिमा अपार. अगणित त्यांचा महिमा आहे. रामायण वाचा म्हणजे राम कळेल. म्हणून समर्थ म्हणतायत राम कथा ब्रह्मांड भेदुनी पैलाड न्यावी. राम आमचा आदर्श असल्यामुळे, श्रीराम हे आमचे आदर्श असल्यामुळे रामकथा, रामनाम, राम सत्कीर्तन आणि रामाचे गुण एवढाच आमचा ध्यास असला पाहिजे. आणि समर्थ त्यालाच उपासना म्हणतात आहे. उपासना काही वेगळी नाही हो. आम्ही रामाची पूजा का करावी? कारण राम हा सगुण आहे. राम हे सगुण आहेत आणि ते त्याच्यातील गुण प्राप्त करावे यासाठी आहे. पुढे समर्थ म्हणतायत सकळ देवांचे मूळ. आता सगळ्या देवतेंचे मूळ कोण आहेत? तो हा अंतरात्माची केवळ. भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे. नाना देव होऊन बैसला, नाना शक्ती रूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक. समर्थांनी अंतरात्मा हा सगळ्यांचा मूळ आहे. अंतरात्मा असल्याशिवाय जगामध्ये कुठलाच देह नाही. अंतरात्मा हाच देव आहे. फक्त तो अंतरात्मा कोणत्या तरी माध्यमातून तो प्रगट होतो आहे. कधी तो भोळा शंकर होईल, तर कधी तो या पृथ्वीचं पालन करणारा विष्णू होईल, तर तोच कधी निर्माण करणारा ब्रह्म होईल. तोच सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी माता सरस्वतीचा अवतार धारण करील. तोच भगवंत, तोच अंतरात्मा नाना प्रकारचे आपले गुण दाखवील आणि प्रत्येकाला आपली आपली आवड त्याच्या उपाधीमुळे ती निर्माण झालेली आहे. त्याला ती दिल्यानंतर तो अंतरात्मा संतुष्ट होईल. म्हणून त्या अंतरात्म्याला संतुष्ट करण्यासाठी आम्ही भगवंताची भक्ती करावी. म्हणून नाना प्रकारचे जरी असतील तरी नाना देव होऊन बैसला, नाना शक्ती रूपे झाला. नाना रूप त्यांची धारण केली, नाना प्रकारच्या शक्ती त्यांनी धारण केल्या. भोगता सकळ वैभवाला तोची एक. खरा भोगता होणारा कोण आहे हो? या जगामध्ये भगवंताशिवाय कोणी भोगताच नाही आहे आणि भगवंताशिवाय कोणी करताही नाही. करता धरता तो सर्वज्ञ आहे. आणि तो कोण आहे? तो देव. जेव्हा आम्ही शब्द वापरतो तेव्हा तो देव म्हणजेच तो अंतरात्मा आहे. त्या अंतरात्म्याला तुम्ही ओळखलं की वरचा आकार ही माया आहे. म्हणून मायेला बाजूला सारून अंतरात्म्यावर आमची दृष्टी स्थिर झाली तर आम्हाला भगवंत पावला म्हणून समजा. आम्ही खेळतो ते नाव आणि रूपामध्ये, आम्ही रमतो ते नाव आणि रूपामध्ये. म्हणून नाम रूपातीत त्यामध्ये तो बसला आहे. फक्त तो ज्याच्यात बसला आहे त्याचं रूप त्याने धारण केलं आहे.
त्याप्रमाणे तो प्रगट झालेला आहे. तो गुलाबामध्ये गुलाबाचा सुगंध म्हणून प्रगट झाला आहे. तो मोगऱ्यामध्ये मोगऱ्याचा सुगंध म्हणून प्रगट झालेला आहे. चमेलीमध्ये चमेलीचा सुगंध म्हणून प्रगट झालेला आहे. गुळामध्ये गोडवा म्हणून प्रगट झालेला आहे. मधामध्ये त्याचा गोडवा म्हणून निर्माण झालेला आहे. पण नाना प्रकारचे भेद, पण तो अंतरात्मा मात्र एकच आहे. हे सगळे भेद आहेत. तसं माणसांमध्ये नाना प्रकारचे भेद आहेत बघा. कुणी गायक आहे, कुणी वादक आहे, कुणी नर्तक आहे, कुणी त्यांचे शिक्षक आहेत, काही लोक आयोजन करणारे आहेत, काही लोक नियोजन करणारे आहेत, काही रसिक आहेत. हे नाना प्रकारचे दिसतात आहे, परंतु त्या सगळ्यांमध्ये तो अंतरात्मा एकच बसलेला आहे. म्हणून ती सगळी कला आहे आणि म्हणून तो सगळ्या प्रकारचं ते प्रगटीकरण आहे. म्हणून समर्थांनी या समासामध्ये सगळ्या देवतांना तुम्ही वंदन कराल, पण शेवटी तो अंतरात्म्याला जाऊन परत मिळतो असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासीच गडे. पुढे समर्थ म्हणतायत, त्याचा पहावा विचार. कोणाचा हो विचार पहावा? अंतरात्म्याचा. उदंड लांबला जोजार, होती जाती देव नर. किती म्हणोनी, कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोग प्राप्ती अंतरात्म्यासीच घडे. तुम्ही निंदा जरी केली कोणाची तरी ते अंतरात्म्याची आहे. त्या अंतरात्म्याला वाईट वाटतं. तुम्ही स्तुती केली तरी त्या अंतरात्म्याचीच आहे. कोण देही काय करीतो, कोण देही काय भोगितो. कोण देह काय करतो तर काय भोगतो. भोगी त्यागी वितरागी तो एकची आत्मा, परंतु ते सगळं एकच आत्मा भोगतो आहे. देह वेगळे आहेत फक्त. प्राणी साभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले अंतरी असोनी. अरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे. अगाध पुण्य अनुसंधान राहे काही एक, त्या अनुसंधानासरिसे जळोनी जाईजे किलमिशे. अंतरनिष्ठा ज्ञानी ऐसे विवरोन पाहती. अंतरनिष्ठ तितुके उरतरले, अंतरनिष्ठ तितुके तरले. जेवढे अंतरनिष्ठ आहेत तितके तरले, परंतु पुढे पहा, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. अंतर्भ्रष्ट ते काय झाले? बुडाले. बाह्याकारे भरंगळले लोकाचारे. समर्थांनी या शेवटच्या ज्या 7-8 ओव्यांमध्ये समर्थ एक गोष्ट महत्त्वाची सांगतायत. समर्थ म्हणतायत की अंतरात्मा आहे म्हणून सगळं काही आहे. सगळं काही करता आहे, धरता आहे, भोगता आहे. तो देह धरता ही तोच आहे. तोच भोगणारा आहे, तोच त्याग करणारा आहे, तोच वितरागी आहे. सगळं अंतरात्म्याच्या सामर्थ्याने सगळं होत आहे. आमची चळवळ, आमचं बोलणं, आमची चळवळ ही सुद्धा अंतरात्म्याच्याच अधिष्ठानावर आहे. म्हणून आम्ही अंतरात्म्यावर मन केंद्रित करावं. ते बाह्य दिसणारं जे काही रूप आहे ते बाजूला सारा. पुढे समर्थ म्हणतायत, अंतर्निष्ठ तितुके तरले. खूप सुंदर ओवी आहे. आणि अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे. म्हणून बाह्याकाराला तुम्ही महत्त्व देऊ नका. तोच राम आहे आणि तोच कृष्ण आहे, तोच हनुमंत आहे आणि तीच देवी आहे. फक्त नाना रूप धारण केले आणि म्हणून आम्ही गोंधळात पडलो की ही खरी की ती खरी, हा मोठा की तो मोठा.
हा लहान की तो लहान, अहो सर्व ठिकाणी एकच आहे. त्याने तशा प्रकारचं रूप धारण केलंय, देह धारण केला आहे, तशा प्रकारचं अधिष्ठान निर्माण झालं आणि म्हणून त्याला ते महत्व आहे. शेवटी समर्थ म्हणतात त्या सर्वांमध्ये तो एकच अंतरात्मा वास करतो आहे. म्हणून समर्थ म्हणतायत आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. या सगळ्या समासाचा या ओवींमध्ये हा सार आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आकाशातून पडलेलं पाणी जसं ते शेवटी सागराला जाऊन मिळतं, तसं तुम्ही कुठल्याही देवतेची पूजा केली तरी त्या एका अंतरात्म्याला जाऊन ते मिळते. हाच भाव समर्थ येथे या समासातून सांगत आहेत. अशा प्रकारे या समासाची संपन्नता समर्थांनी केली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपन्नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.